त्याच्यावरती प्रेम दाखवलेलं आहे ती ही करते आणि मला 100% खात्री आहे की भारतीय जनता पार्टीची पुन्हा एकदा सत्ता येणार. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होणार गिरीश कांबळे यात कुठली आम्हाला शंका नाही, कारण लोणावळेकरांनी जो दाखवलेला विश्वास आमच्यावर आहे तो आम्ही प्राप्त केलेला आहे. आणि प्रत्येक माणसाला, प्रत्येक लहान मुलाला जर विचारलं तर माणसाची आमची ओळख आहे, कारण गल्ली बोळात आम्ही सगळीकडे फिरतोय, त्या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही हनुमान टेकडी असेल, बॅटरीला असेल, इंदिरानगर असेल, त्यानंतर असेल, कांबोळी असेल, बलबन असेल, सगळ्या भागामध्ये आम्हाला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. कारण हे आम्ही 5 वर्ष केलेलं काम, 5 वर्ष सर्व लोणावळेकरांनी पाहिलं की आम्ही स्वच्छ भारत असेल, रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, त्याचप्रमाणे या शहराचा जो सर्वांगीण विकास करायचा होता तो आम्ही पूर्णपणे पार पाडलेला आहे. डम्पिंग ग्राउंड असेल, जे कधी गोष्टी झाल्या नाही त्या गोष्टी या 5 वर्षामध्ये आम्ही केलेल्या आहेत. आणि तो विश्वास घेऊन आम्ही कामाची पावती घेऊन या ठिकाणून चाललेलो आहे. आज जर पाहिलं तर स्वच्छ पिण्याचं पाणी जवळजवळ 32 कोटीची योजना आहे. डम्पिंग ग्राउंड असेल ही मोठी योजना आहे. त्याचप्रमाणे हॉस्पिटल हे देखील आम्ही छातीवर घेऊन सांगू शकतो. आम्ही हस्तांतर केलं, बाळाभाऊंनी 300 बेडची मंजुरी आणली, तेव्हा ते काम सुरू झालं आणि ते मार्गी लागलं. त्याचप्रमाणे जो रेल्वेचा ब्रिज होणार आहे त्याला आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी 10 कोटी दिले आणि त्याचा आम्ही नारळ फोडला. इतक्या वर्षानुवर्ष कधी नारळ फुटत नव्हता, पण कामाला सुरुवात झाली. ठीक आहे, थोड्या अडचणी येतात तांत्रिक, परंतु तोही रेल्वेचा जो उड्डाण पूल आहे त्याचंही काम लवकरात लवकर होणार. मॅडम, आजच या ठिकाणी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपले नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत शिवसेना, त्यांनी असा आरोप केलेला आहे की लोणावळा शहरात मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप होत आहे. काय सांगा? आता हे विरोधक करत असतील आपल्याला माहीत नाही, परंतु आमची निवडणूक आहे, आमच्या कामावर होणार आहे. आणि या ठिकाणी जो चाललेला व्यवहार आहे हा लोकांनी पाहिलेला आहे. कारण या ठिकाणी जे लोक बघतोय सगळे बाहेरून आलेली, एकही चेहरा ओळखीचा नाही आहे. आणि पैसे वाटप करण्यासाठी ही बाहेरची टीम दरवेळेस बोलवली जाते. या छोट्या नगरपालिकेत देखील ही टीम आमदारांना बोलवायला लागली, हे दुर्दैव. ओके, हां हां हां.